अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. भक्तांनो, मी माझ्या परमपिता परमात्म्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या नवीन आणि सुंदर अशा सादरीकरणाला सुरुवात करते. त्याआधी भक्तांनो, तुम्हाला तुमच्या समोर 2 नंबर दिसत असतील, म्हणजेच नंबर 1 अंक आणि नंबर 2 अंक. त्यापैकी तुम्हाला कोणताही एक अंक निवडायचा आहे. ज्यांनी 2 नंबरचा अंक निवडला आहे त्यांच्यासाठी बाळूमामा काय सांगत आहेत हे नीट लक्षपूर्वक ऐका. मामा म्हणतात, माझ्या बाळा, मी तुला आज एका नंबरद्वारे मार्गदर्शन करणार आहे. जे तुझ्या भविष्यात घडणार आहे तेच आज मी तुला सांगणार आहे. त्यासाठी ज्यांनी 2 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे त्यांच्यासाठी बाळूमामा काय सांगत आहेत हे नीट लक्षपूर्वक ऐकावे. मामा म्हणतात, आजच्या संदेशामध्ये मी तुला एक सुंदर आणि हृदयस्पर्शी कथा सांगणार आहे. ही कथा तू शेवटपर्यंत ऐक, म्हणजेच तुला तुझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एका गावात एक गरीब व्यक्ती राहत होता. तो शंकराचा खूप मोठा भक्त होता. म्हणून त्याला सारेजण शिवभक्त महादेव याच नावाने हाक मारत असत. त्याला नंदा नावाची एक बायको होती. ती रोज या शिवभक्ताला शिव्या देत असे. कारणही तसेच होते. शंकराच्या भक्तीशिवाय तो अन्य कोणतेच काम करायचं नाही. त्याची बायको रागात येऊन रोज ओरडत बसायची, मी एकटीच काम करू का? संसार करायचा असेल तर काही काम बी करावी लागेल. काही नुसतं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हटलं की पोट भरतं का? तिच्या बोलण्याकडे महादेव मात्र दुर्लक्ष करायचा. त्याचे नित्य एकच काम असायचे. रोज सकाळी लवकर उठायचं आणि शिवमंदिरासमोरील जागा झाडून स्वच्छ करायचे. त्यानंतर पाणी शिंपडायचे. मग घरी येऊन स्नान करायचे आणि कळशीत पाणी घेऊन मंदिराकडे निघायचं. महादेवाच्या पिंडाला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा. तोंडाने ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जप चालू ठेवायचा. तेलवाती टाकून दिवा लावायचा. घमघमाट असलेली अगरबत्ती लावायचा. चालुक्या घराण्यात बांधलेली हेमाडपंथी मंदिरं होती. खूपच आकर्षक आणि सुंदर होती. महादेव देखील त्या मंदिराची अगदी उत्तमरित्या देखभाल करत होता. म्हणून तर मंदिर आणि त्याचा परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसत होते. श्रावण महिन्यात तर महादेवाचे काम अजून वाढायचे. श्रावण सोमवारी महिलांनी मंदिरात खूप गर्दी होत असे. म्हणून तो स्वतः जातीने तिथे उपस्थित राहायचा आणि पूजाविधी करायचा. साऱ्या महिला त्याला किती चांगला व्यक्ती आहे असे म्हणत असे. शिवाय त्याच्या बायकोचे तिला काहीच माहीत नव्हते. या पूजेचे महत्त्व तो तिचे बोलणे कधीच मनावर घेत नसे. नंदासोबत लग्न होऊन 5 वर्षाचा काळ उलटला, पण अजूनही त्याच्या घरात पाळणा हलला नाही. म्हणून नंदा त्रागा करीत होती. प्रत्येक स्त्रीला जीवनात आई होण्याचे एक स्वप्न असते. ते पूर्ण झाले तर जीवन सफल झाल्यासारखे वाटते. आईचे ममत्व त्या पुरुषाला काय माहीत, म्हणून ती रोज त्याच्यावर ओरडत असे. तिच्या या रोजच्या बोलण्याला तो देखील खूप कंटाळला होता. एके दिवशी त्याच्या मनात आले की मी शंकराची एवढी भक्ती करतो तरी देव मला प्रसन्न का होत नाहीत. म्हणून त्याने शिवजीची आराधना करायला सुरुवात केली. भगवान शंकर खूप भोळे देव. त्यांनी शिवभक्त महादेवाला प्रसन्न झाले. महादेवाने आपली करुण कहाणी सांगितली आणि एक अपत्य देण्याचे वचन मागितले. भगवान शंकर त्यांची भक्ती पाहून अति प्रसन्न झाले होते. म्हणून लगेच त्यांनी तथास्तु असे म्हटले, पण एक अडचण देखील सांगितली की तुला जे अपत्य मी देत आहे ते तुझे नाव बदनाम करून टाकेल. चालेल का तुला? महादेवाने थोडा विचार केला. पुढचं पुढी बघू नसता ही नंदा मला जगू देणार नाही. ठीक आहे, काही हरकत नाही, चालेल मला. भगवान शंकर वरदान देऊन अंतर्धान पावले. काही दिवसांनी नंदाला एक गुटगुटीत आणि गोंडस मुलगा जन्मला. त्याचे नाव ठेवले गोपाळ.
पण सारेजण त्याला गोपू किंवा गोपी या नावाने हाक मारत असत. भगवान शंकराने सांगितलेली अडचण महादेवाच्या लक्षात होती. हे अपत्य त्याचे नाव बदनाम करेल म्हणून महादेवाचे गोपीवर पूर्ण लक्ष असायचे. त्याला कोठेही बाहेर जाऊ देत नसे. मंदिरात जाताना त्याला सोबत घेऊन जात असे. त्यांच्यावर भक्तीचे संस्कार व्हावे म्हणून तो गोपीला आपल्या सोबतच ठेवत होता. गोपी हळूहळू मोठा होऊ लागला. 2-4 महिने तेवढं नंदाचे तोंड बंद होते. पुन्हा पहिल्यासारखेच तिने बोलणे सुरू झाले. गोपी हे रोज ऐकायचा. त्याच्या कानावर महादेवाचे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मंत्रासोबत आईचे बोलणे देखील पडायचे. म्हणून खराब गोष्टीवर लवकर शिकतो तर चांगल्या गोष्टी शिकायला वेळ लागते. त्यानुसार आईचे बोलणे गोपी लवकरच शिकून घेतला आणि तोही तसाच बोलू लागला. आईचे वर्तन त्याच्या वर्तनात दिसू लागले. घराशेजारील मुलांसोबत त्याचं भांडणतंटा हा रोजचा विषय झाला होता. तर कुणाच्याही शेतात जायचे आणि त्या शेतात असेल ते धान्य ओरबाडून आणायचे. दुसऱ्याच्या झाडाचे चिंचा आंबे पाडायचे हा त्याचा नित्याचा धंदा झाला होता. काम करण्यात बापावर गेला तर बोलण्यात आईवर गेला अशी गावातली मंडळी गोपीविषयी बोलायची. त्यांच्या अशा वागण्याने महादेव खूपच परेशान होऊ लागला. तसे देवाने तथास्तु म्हणताना अडचण सांगितली, पण त्यावर काही उपाय मात्र सांगितला नाही. विचार करून मुलांच्या काळजीपायी महादेव दिवसेंदिवस बारीक होत चालला होता. श्रावण महिन्याला सुरुवात झाली होती. पहिल्याच सोमवारी महादेवाच्या मंदिरात बेलफूल वाहण्यासाठी बायकांची खूप गर्दी झाली होती. त्यामध्ये जानकी नावाची एक मुलगी देखील आली होती. गेल्या कित्येक सोमवारी महादेवाने तिला मंदिरात पाहिलं होतं. गोपी देखील त्या जानकीला पाहून खूप खुश होत असे. तो तिला पाहण्यासाठीच मंदिरात येत असे. महादेवाने मोठ्या धाडसाने तिला म्हणाला, जानकी, तू माझ्या गोपीबरोबर लग्न करशील का? यावर ती म्हणाली, तुमच्या या संस्कारी गोपीबरोबर लग्न करण्यापेक्षा मी आयुष्यभर अविवाहित राहीन, पण गोपीसंगे लग्न करणार नाही. तिचे बोलणे गोपीला देखील ऐकू गेले. महादेव नाराज झाला. तसा गोपी देखील नाराज झाला. त्या दिवशी रात्री जानकीच्या स्वप्नात भगवान शंकर आले आणि ते म्हणाले, जानकी, तुझ्या नशिबात गोपी हाच नवरा आहे. तुझ्या नशिबात मी गोपी हाच नवरा म्हणून लिहिलेला आहे. त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याची शक्ती फक्त तुझ्याजवळच आहे. काहीतरी शक्कल लढव आणि गोपीला अक्कल दे. जानकी सकाळी उठली आणि मंदिराकडे पळाली. आज सोमवार नव्हता तरी जानकी मंदिराकडे का आली असे पाहून गोपी देखील मंदिराकडे पळाला. तिने मंदिरात महादेवाला गाठले आणि गोपीसोबत लग्न करण्यास तयार असल्याचे कळविले. गोपी हे दुरून ऐकत होता. जानकीने गोपीला आपल्या जवळ बोलावून घेतलं आणि म्हणाली, मी तुझ्यासोबत लग्न करण्यास तयार आहे, पण एका अटीवर. गोपी आतुर झाला होता. तो म्हणाला, कोणती अट? तुझी सारी अट मला मान्य आहेत, बोल लवकर. हे ऐकून जानकीने त्याला अट सांगितली. तुला एक वचन द्यावे लागेल. 1 वर्षभर तू कोणाला त्रास देणार नाहीस. रोज देवळात येऊन तुझ्या बाबांसारखी शंकराची सेवा करावी लागेल. तसेच या काळात तुझी एकही तक्रार येता कामा नये. गोपीने जानकीचे आव्हान स्वीकारले. पुढच्या श्रावण महिन्यापर्यंतचा करार ठरला. गोपीला ते सगळं खूप कठीण चालले होते. मात्र जानकीचा चेहरा डोळ्यासमोर आला की ते सारं विसरायचा. त्याच्या वागण्याने सारा गाव अचंबित होऊ लागला. महादेवाला त्याच्या वर्तनात झालेला बदल म्हणजेच भगवान शंकराची कृपा होय असे मनोमन वाटू लागले. तो सुद्धा मनोभावे भगवान शंकराची सेवा करू लागला. पाहता पाहता 8-10 महिन्यांचा काळ उलटला. गोपीच्या वर्तनात आमूलाग्र बदल झाला होता. रोज सकाळी उठून तो देवळात जात असे. तेथील साफसफाई करून स्नान केल्यावर पूजा अर्चा करत असे. आता तर त्याने शेतात जाऊन काम करायलाही सुरुवात केली होती. त्याचे सगळे दुर्गुण हळूहळू दूर होऊ लागले. आषाढ महिन्यात तर त्याने पायी पंढरीची वारी देखील केली आणि विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन आपल्या गावी परत आला. ठरलेल्या करारानुसार श्रावण महिन्याची सुरुवात होत असताना गोपी आणि जानकी यांचा साखरपुडा झाला. गोपीमध्ये
बदल झाला म्हणून जानकी देखील विनाअट त्याच्याशी लग्न करण्यास तयार झाली. भगवान शंकराची मनोभावे केलेली सोमवार व्रत कामाला आली म्हणून ती खूप आनंदात होती. येत्या दिवाळीत दोघांचे लग्न करण्याचे ठरले. महादेव आणि नंदा हे दोघेही. आणि मग भगवान शंकराचे मनोमनी आभार मानले. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, तू निराश होऊ नकोस. तू जे कर्म करत आहेस ते कितीही अशक्य असलं तरी माझ्यासाठी ते सर्व काही शक्य आहे. कारण मी ब्रह्मांड नायक आहे, मी कर्ता आहे, मी करविता आहे. म्हणून तू जे कर्म करत आहेस ते सत्याच्या मार्गाने आणि प्रामाणिकपणे कर. आयुष्यामध्ये मी तुला कधीच कशाचीच कमी पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे. त्यासाठी तुला फक्त माझे नामस्मरण करायचे आहे. तुझ्या मुखामध्ये, तुझ्या चांगल्या आणि तुझ्या वाईट वेळेमध्ये सतत तुला माझे नामस्मरण ठेवायचे आहे. अरे बाळा, आयुष्यामध्ये वेळ ही प्रत्येकाचीच येत असते. त्यासाठी थोडा संयम ठेवावा लागतो, थोडा धीर धरावा लागतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ब्रह्मांडावर, या शक्तिशाली बाळूमामांवर पूर्णपणे तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. भक्तांनो, जर का तुमचा बाळूमामांवर पूर्णपणे विश्वास असेल आणि तुम्हीसुद्धा बाळूमामांचे कट्टर भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला शेअर करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा, मी तुमचं बाळ आहे आणि माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा. तुमच्यासाठी बाळूमामा बंद नशिबाचे दरवाजे नक्कीच उघडतील. भक्तांनो, आता ज्यांनी 1 नंबरच्या अंकाला स्पर्श केले आहे त्यांच्यासाठी बाळूमामा काय म्हणत आहेत हे नीट लक्षपूर्वक ऐकावे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जीवन हे सुखादुःखाचं चक्र आहे. जीवन म्हणजेच हे एक सुखादुःखाचं चक्र आहे. जसा तुमचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल तसंच सुद्धा हे जीवन आगळं वेगळं आहे. म्हणून बाळा, जीवनामध्ये चढ उतार तर येतच असतात. म्हणून कंटाळून जाऊ नकोस, दुःखी होऊ नकोस, देवावर निराश होऊ नकोस. मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. माझ्या बाळा, मला माहीत आहे तू खूप नाराज आहेस, तू खूप निराश आहेस. जगण्याची इच्छा तुला मुळीच नाही, मला सर्व काही माहीत आहे. परंतु बाळा, तुझ्या मनामध्ये जी इच्छा आहे ती तुझी इच्छा लवकरच मी पूर्ण करणार आहे आणि यश तुझ्याजवळ येत आहे. तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठे चढ उतार येत आहेत, परंतु त्या तीव्र संकटांना घालवण्यासाठी मी येथे समर्थ आहे. म्हणतात, अरे बाळा, आयुष्यात जेव्हा माणसाला सुखाचे भोग येतात तेव्हा त्याला काहीच वाटत नाही, परंतु जेव्हा त्याच्या वाट्याला दुःखाचे भोग लागतात तेव्हा मनुष्य म्हणतो की मी ह्या देवाचा भक्त आहे आणि मी या अमक्या देवाचं एवढी भक्ती केली, एवढी सेवा केली, तरीही या देवाने शेवटी माझ्या नशिबाला दुःखच का दिलं. मी इतका सत्कर्मी पुरुष आहे, इतका मी सत्कर्मानेच चालतो, तरीही माझ्या वाट्याला दुःख का आहे, असे म्हणून आपण देवाला दोष देत असतो. पण त्या मनुष्याला एवढं समजत नाही की हे सर्व काही घडत आहे तो आपल्या कर्माचा भाग आहे. याला देव काय करतील आणि संत काय करतील, भोग हा भोगूनच संपवावा लागतो. शेवटी ते प्रारब्ध आहे. मग तुम्ही म्हणाल की भोग हा भोगूनच संपवावा लागतो, आयुष्यातील दुःख अडचणी हे भोगूनच संपवावे लागतात, तर शेवटी मामांच्या सेवेचं आपल्याला काय फळ मिळणार आहे, हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न येणे साहजिकच आहे. चला तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या संदेशातून जाणून घेऊया. मित्रांनो, आपण आपल्या मागच्या जन्मामध्ये जे काही काम केलं आहे, वाईट कर्म केले आहेत, जे काही पाप केलं आहे, ते पाप नष्ट करण्यासाठी आपण या जन्मामध्ये केलेली मामांची सेवा ही त्या पापांना नष्ट करत असते. सेवा करून त्या पापाची परतफेड करत असते. ही सेवा त्या पापाचं क्षालन करत असते. आणि या चालू कलियुगातील जीवनामध्ये जे काही आपण वाईट कर्म करतो त्याचे फळ आपल्याला लगेच मिळत असते. मित्रांनो, फक्त प्रश्न आहे वेळेचा. कुणाला लवकर त्या पापाची परतफेड करावी लागते तर कुणाला उशिरा करावी लागते. त्यामुळे एक लक्षात ठेवा,
की नेहमी चांगले कर्म करा. तुम्हाला उशिरा का होईना त्या सेवेचे फळ हे 100% मिळणारच हे निश्चित लक्षात असू द्या. आपल्या दुःखाचा आणि परमेश्वराच्या भक्तीचा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो. त्यामुळे मित्रांनो, देवाला, परमेश्वराला, परमपिता परमात्म्याला कसल्याही प्रकारचा दोषी तुम्ही ठरवून ही मोठी चूक करू नका. म्हणून मामा म्हणतात, अरे बाळा, पुण्य जरी दिसत नसलं तरीही त्याची योग्य वेळ आली की त्याच्या फळाची उपभोग आपल्याला नक्कीच घेता येतो. कारण मित्रांनो, कमवलेल्या पैशाचे काम जिथे थांबते ना, तिथूनच केलेल्या पुण्याच्या कर्माची सुरुवात होते. जीवनामध्ये सुख कधीच संपत नाही, ते रोज नवीन नवीन उगवत असते. नव्या सुखाला जागा करून दिली की ते आपल्या आयुष्यामध्ये ऑटोमॅटिक रोजच्या रोज येत असते. काल केलेली मशागत आजच्या कृपेच्या रूपेमध्ये प्राप्त होते. आपण कितीही काहीही नको नको म्हटलं तरीही जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचे आपल्याला चांगलेच फळ मिळते. जरी तुम्ही मला नको म्हणाल तरीही, आणि जर तुमचे वाईट कर्म असतील तर तुम्ही मला हे नको नको म्हणाल तर तुम्हाला त्या कर्माचे फळ वाईटच मिळत असते. मित्रांनो, चांगले विचार आणि सदृढ आयुष्य म्हणजे ही नियती आहे. जे आपण कराल त्याचेच फळ आपल्याला इथे नियती देत असते. मामा म्हणतात, माणूस कितीही चतुर, कितीही हुशार असला, कितीही सत्कर्माने काम करत असला, कितीही चातुर्यपणाने काम करत असला तरीही शेवटी त्याला नियतीला मांडलेला डाव हा स्वीकारावाच लागतो. पण ज्या वेळेस मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सत्याच्याच मार्गाने काम केले तर तुमच्या त्या सत्याच्या मार्गामध्ये आणि तुमच्या सेवेमध्ये इतकी शक्ती असते ना की एक वेळ नियती सुद्धा तुमच्या समोर हार मानते. म्हणून मित्रांनो, नेहमी चांगले कर्म करा, सत्याच्या मार्गानेच राहा, लबाडी चोरी अजिबात करू नका. असं म्हणतात की आपली संगतच आपले भविष्य घडवते. म्हणून संगत ही चांगली करा, चांगल्या लोकांशी संघटित राहा, एकरूप राहा. जीवन हे खूप सुंदर आहे आणि खूप छोटा आहे. हे जीवन हसत खेळत आनंदाने जगा, कारण उद्या आपल्यासोबत, आपल्या भविष्यामध्ये, आपल्या नशिबामध्ये काय घडणार आहे हे कुणाला सुद्धा माहीत नसते. त्यामुळे आनंदी राहून, समाधानी राहून जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिका. शेवटी तुम्हाला मामांकडे एकच मागायचं आहे की मामा, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवाना. वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवाना. मामा, अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवाना. मामा, तहान खूप लागली, थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना. मामा, मी तुम्हाला मागत राहीन, तुम्ही मला देत राहाल, परंतु आज मला तुम्ही एक शेवटचं वचन द्या ना. कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात, कधीही सोडणार नाही या बालकाची साथ, असं तुम्ही आज मला एक शेवटचं वचन द्या ना. मित्रांनो, आयुष्यामध्ये सुखादुःखाचे हे कालचक्र कायम फिरतच असते. तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे. जर आपण या आयुष्याकडे सुखाच्या नजरेने, आनंदाच्या नजरेने पाहिलो तर हे आयुष्य खूप सुंदर आहे. पण याच आयुष्याकडे आपण दुःखाने बघितलो, रडत बसलो तर हे आयुष्य आपल्याला दुःखातच जाणार आहे. हे आयुष्य आपल्याला दुःखच देणार आहे. म्हणूनच तुम्हाला सांगावंसं वाटतं की रडू तर खूप येत होतं, पण डोळ्यात पाणी दिसत नव्हतं. चेहरा तर कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं. मित्रांनो, डोळे पाहणारे खूप सारे असतात, पण मनातील भावना जाणणारे, मनातील ओळखणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. जय बाळूमामा. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून मी एक छोटीशी आणि भावनिक कथा तुम्हाला सांगणार आहे. तर एका भक्ताने सकाळी देवपूजा करत असताना मामांना प्रश्न विचारला, अहो मामा, मी तुमची दररोज मनोभावे, श्रद्धेने, अगदी अंतःकरणातून तुमची सेवा करतो. मी कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे करतो. मी कुठल्याही कामामध्ये लबाडी करत नाही किंवा मी कुणालाही लुटमार करत नाही. मी एवढा चांगला वागूनही, प्रामाणिक वागूनही लोक मला का टाळतात? आणि अशा वेळी
तुम्ही माझ्या मदतीला का येत नाहीत? आणि आयुष्यामध्ये नेहमी चांगल्याच माणसासोबत वाईट का घडतं? असा प्रश्न त्या भक्ताने मामांना केला. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू निराश होऊ नकोस. तू प्रामाणिक असून सुद्धा जे लोक तुला खूप त्रास देतात, तुझ्याशी खोटं बोलतात, तुझी लुटमार करतात, त्यांच्याकडे मी पाहत आहे, मी बघत आहे. मी ब्रह्मांड नायक आहे. पण बाळा, लक्षात ठेव, तुझ्याशी खोटं बोलल्याने, तुझी फसवणूक केल्याने त्यांचा थोडा क्षणासाठी फायदा होतो, पण त्यांच्या आयुष्यात पुढे जे काही त्यांना भविष्यात मिळणार होतं ते गमावून बसलेले असतात. हे लक्षात ठेव. कारण बाळा, जसे कर्म तसेच फळ मिळणार आहे. हा नियतीचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे. आयुष्यात जर कोणी व्यक्ती अशा प्रकारची फसवणूक, लुटमार करत असेल तर त्याच्या डोक्यावर पापाचा खूप सारा बोजा होतो आणि मग या सर्व पापांचे भोग घरातील सर्व कुटुंबीयांना भोगावे लागतात. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की कुठलंही कार्य करत असताना प्रामाणिकपणे करा. कुणाचीही फसवणूक, लुटमार करण्यापेक्षा मामांना भरपूर आशीर्वाद मागा. मामा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त करून देतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मामा म्हणतात, माझ्या मुला, निष्ठा सोडू नकोस, प्रामाणिक राहा, भक्ती कर, माझे नामस्मरण कर, कुणाचे वाईट चिंतू नकोस. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा हा शब्द मनाला खूप आधार देणारा आणि शक्ती देणारा मंत्र आहे. मित्रांनो, ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, नातं, जिव्हाळा, प्रेमाचा ओलसर स्पर्श, या सर्व गोष्टी आपल्याला ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दातून मिळत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे एक प्रार्थना करा. आरोग्य, सुख, समृद्धी, नैराश्य, नोकरी, इच्छापूर्तीसाठी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. चला तर मग मित्रांनो, माझ्यासोबत प्रार्थना करा. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आम्हा सर्व पापी भक्तावर तुमची कृपा असू द्या. हे परमेश्वरा, आम्हा सर्वांनाच चांगले आरोग्य, सुख, समृद्धीचे आयुष्य दे. आम्हा सर्वांनाच तुझ्या आशीर्वादाने इतकं सक्षम बनव की आमच्या सर्व इच्छा, सर्व स्वप्न पूर्ण करण्यायोग्य आम्हाला बनव. आम्हाला सुखी ठेव. हे पिता परमात्मा, आम्ही सर्वजण तुझ्या नामस्मरणात कायम असतो. तू तुझ्या हाताने आमच्याकडून सर्वांचे कल्याण करून घे. सर्वांना चांगली बुद्धी दे आणि अहंकार न करता जीवन जगण्याची प्रेरणा दे. हे प्रभू, तुझ्या चरणी हीच माझी प्रार्थना आहे. तर मित्रांनो, दररोज तुम्हाला बाळूमामा चरणी ही प्रार्थना करायची आहे. तर मित्रांनो, दररोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे. ही प्रार्थना म्हणजे सामूहिक प्रार्थना आहे. सामूहिक प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते. जर तुम्ही ही प्रार्थना मामांकडे केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, हे निश्चित आहे. मामा म्हणतात, अरे मुला, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध काही कमी होत नसतो. अर्थात मामाला तुम्हाला हेच सांगायचे आहे, ज्यांचे कर्म चांगले आहे तो आयुष्यात कधीही संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच आयुष्यात अडचणी येतात, पण त्या अडचणी दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या नसतात, तर लगेच सुटणाऱ्या असतात. मामा सांगतात, आयुष्यात कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. म्हणून मामा म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. कारण नातं हे फार नाजूक असते. नात्याची दोरी एकदा तुटली की ती परत जोडता येत नाही, आणि जोडलीच तर तिथे गाठ कायम राहते. मित्रांनो, जर आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक लहान मोठ्यांचा आदर करा. त्यांच्या वयावरून त्यांचा आदर करा. कारण आयुष्यात एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती
पुन्हा कधीही परत मिळू शकत नाही. म्हणून वेळेला जपा आणि त्याचबरोबर माणसांना सुद्धा जपा. मित्रांनो, या कलियुगातील रीत म्हणजे लोक जिवंत माणसाला नीट सुद्धा बोलत नाहीत आणि मेल्यानंतर विचारतात, हलू हलू म्हणतात की तू आम्हाला बोलत का नाहीस. आणि म्हणूनच तुम्हाला सांगणे आहे की आयुष्यातून एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा पुन्हा कधीच मिळवू शकत नाही. म्हणून वेळेचं भान ठेवा, माणुसकी जपा, नात्याला महत्त्व द्या, नाते टिकवण्याचा प्रयत्न करा. यातच खरं आनंद आहे आणि हेच खरं आयुष्याचं खूप मोठं आणि सुंदर सूत्र आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय बाळू मामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून हा दैवी संदेश पुढे 2 भक्तांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, कधी कधी आयुष्यामध्ये असंही होतं. आयुष्यामध्ये इतकं दुःख, यातना, संकट, समस्या इतकं सहन करावं लागतं की खरंच मनामध्ये विचार येतो की यार, खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. इथूनच मामांची लीला सुरू होते. विश्वास ठेवा. इथूनच मामांचा खेळ सुरू होतो. मामांची लीला सुरू होते. म्हणून मामांवरचा विश्वास डगमगू देऊ नका. जसं आई आपल्या बाळाला हवेत भिरकावते, पण ते बाळ काही क्षण हवेतही असतं. ते हसत असतं, ते आनंद घेत असतं, पण त्याला पूर्णपणे विश्वास असतो की जे कोणी आहे ते मला खाली पडू देणार नाही. अशाच प्रकारचा इतका घट्ट विश्वास आपल्या मामांवर ठेवा आणि मग बघा मामांची लीला, मामांची शक्ती, माझ्या मामांचा चमत्कार. तुम्ही तुमच्या आयुष्यातील कितीही मोठ्या संकटावर विजय प्राप्त करू शकाल. ही माझ्या मामांची शक्ती आहे, ही माझ्या ब्रह्मांडाची शक्ती आहे, ताकद आहे. असा दृढ विश्वास तुमच्या मनात, तुमच्या अंतःकरणात असला पाहिजे. मित्रांनो, कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं. हे लक्षात ठेवा. कारण मित्रांनो, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना कधी झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव आपल्याला कसा काय सोडू शकेल. माणूस हा स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर देवात पण चुका काढतात. म्हणूनच बाळू मामा आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला सांगू इच्छित आहेत की अरे मुला, कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे कर. हाल होतील पण हार होणार नाही हे निश्चित आहे. आणि असा आज माझा तुला शब्द आहे. बाळू मामांचा हा आशीर्वाद सर्वांनीच प्राप्त करून घ्या आणि मामांना धन्यवाद म्हणा. देवाचे आभार माना. देवाचे आभार मानायला शिका. आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. फक्त माझ्या मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, आजचा हा दैवी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण, भावनिक, प्रेरणादायी, प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.